तर आपण इथून कंटिन्यू करू पुढं. आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग वायर बघायला ना. तर फर्स्ट केस आपण बघू. एक जे आहे एक साधं वायर घेऊ आणि आपल्याला इथं मॅग्नेटिक फील्ड त्याची काढायचं आहे. तर फर्स्ट स्टेप आपलं असेल की हे जे पॉईंट आहेत ह्यांना जोडायचं आहे. ह्यांना जोडून एक परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं आहे. हे आर असेल आणि हे θ1 हे θ2. हे करंट इथं असं जात असेल म्हणजे करंटचं डायरेक्शन असेल हे जर असं जात असेल तर आतल्या साईडमध्ये करंट असेल, मॅग्नेटिक फील्ड आत असेल हे असं म्हणू शकतो. मग ह्याची व्हॅल्यू असेल μ0/4π. हे सगळीकडे असणार आहे. μ0/4π μ0I/4πd. μ0I/4πd हे जे d डिस्टन्स आहे sin θ1 प्लस sin θ2 असणार आहे. सेकंड वन तर आपण एक पूर्ण म्हणजे इन्फायनाईट वायर घेतलं आणि इथं बी काढणार आहे. हे जात हे 90 डिग्री बनवत आहे. 90 θ1 = 90, θ2 = 90 डिग्री. ओके. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स डी असेल तर ह्याचं बी = μ0I/4πd sin 90 1 + 1 हे 2 μ0I/4πd असेल. बी ओके. थर्ड वन तर आपण बघणार की आपण एक असं बघितलं आणि पॉईंट इथं काढायचं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड. तर पहिलं आपण हे असं जोडणार, ह्याला असं जोडणार आणि ह्याला एक्सटेंड करू. आपण ह्याला थोडं वरती वायर एक्सटेंड करू शकतो आपण इमॅजिनरी. आणि हे जे आहे डी डिस्टन्स असेल तर हे sin θ1 हे डी सोबत sin θ1 हे असणार आहे sin θ2 धरू आणि sin θ1 असेल. तर आपण ह्याला असं म्हणू शकतो b = μ0I/4πd - sin θ1 प्लस sin θ2. सॉरी sin θ1 धरू sin θ2 धरायला. तर असं चौथं एक एवढं आणि हे सगळं इन्फायनाईट असेल आणि आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इथं काढायचं आहे. हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे तर θ = 90 झालं. नाही सॉरी असं काढायचं नको. इथं काढू बी आपण इथलं. तर हे 90 झालं θ2 = 0 डिग्री झाला. परपेंडिक्युलर डिस्टन्स डी. बी = μ0I/4πd sin 91 प्लस sin 0 0. मग ह्याचं μ0I/4π हेच असेल. ओके. सगळे प्लेसेस कवर झाले आपले. आणि आपल्याला मेन पॉईंट काय बघायचं आहे की जर हे वायर असेल करंट कॅरिंग वायर जर त्याच्या ॲक्सिसवरती जे त्याची पॅरलल हे तर विचारत असेल तर इथं मॅग्नेटिक फील्ड 0 असेल. कारण की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कसं होत असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. हे वायर आहे असं करंट फ्लो व्हायला आहे. मग ह्या करंटच्या डायरेक्शनमध्ये आपलं थंब धरायचं आणि असं मूव व्हायचं म्हणजे असं मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल. तर ह्या पॉईंटला जर आपण इथं बी पॉईंट म्हणलो असं करंटच्या जागी इथं बी पॉईंट म्हणलो तर इथं मॅग्नेटिक फील्ड 0 असेल. तर आपण असं म्हणतो बघू शकतो. हे तसं म्हणलं हे आतलं डायरेक्शन हे बाहेर डायरेक्शनचं आहे. करंटच्या जागी हे ठेवायचं आणि आत चाललं मॅग्नेटिक फील्ड हे बाहेर आलं मॅग्नेटिक फील्ड राईट हँड साईड. हे क्वेश्चन आहे. हे मीडियम वायर आहे. sin θ1 माहीत आहे, sin θ2 माहीत आहे आपल्याला. b = μ0I/4πd sin 45 डिग्री प्लस sin 45 डिग्री काढून आपण ॲन्सर काढू शकतो. हे एकाचं काढायचं आणि 4 मल्टिप्लाय करायचं कारण की 4 एकच येईल. मग आपल्याला ॲन्सर असं भेटेल. किंवा जे असं सिमेट्रिक हे असेल सिमेट्रिक जे डायग्राम असेल त्यांच्यासाठी हे एक फॉर्म्युला आहे बी ऑफ सेंटरमधलं जर मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर n म्हणजे किती टर्न्स आहेत 1 2 3 4 तर 4 आहे n = 4 μ0I/4π a म्हणजे हे लेंथ असेल sin π/n. n म्हणजे मग ते 4 असेल 4 म्हणजे किती साईड्स आहेत. जसं ऑक्टॅगॉन असेल तर 8 साईड म्हणजे n = 8 असेल. tan π/n असेल n नंबर ऑफ साईड्स a इज लेंथ ऑफ वन साईड.
असं म्हणू शकतो आपण. तर हे एक क्वेश्चन आहे की चांगलं क्वेश्चन आहे पण म्हणजे जर आपण हे तर मॅग्नेटिक फील्ड आपल्याला काढायचं आहे असल्या वायरमुळं आणि असल्या वायरमुळं. तर आपण इथं कटआउट करू की ह्या वायरमुळं हे जे वायर आहे त्याच्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्ड 0 असणार, ह्या वायरमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड 0 असणार. फक्त ह्या वायरमुळं आणि ह्या वायरमुळंच मॅग्नेटिक फील्ड असेल. आणि मॅग्नेटिक फील्ड जे की वेक्टर क्वांटिटी आहे त्याला ॲड किंवा सबट्रॅक्ट करताना पण वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन किंवा वेक्टर लॉ ऑफ सबट्रॅक्शन आपल्याला हे करावं लागेल. आता B=B1 + B2, B1 वेक्टर प्लस B2 वेक्टर करतो, पण हे पॉझिटिव्ह वेक्टर म्हणजे ॲड करायचं नाही आहे. आता समजा करंट असं चाललं आहे आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे हे वरती आलेत, ह्या वायरमुळं मॅग्नेटिक फील्ड वरती आलेत आणि असं चाललं आहे हे करंट असं चाललं आहे समजा असं चाललं आहे. मग हे मॅग्नेटिक फील्ड इथं पण वरती मग दोन्ही ॲड होईल असं म्हणू शकतो आपण. आणि करंट ॲड होईल, मॅग्नेटिक फील्ड ॲड होईल, आपण मॅग्नेटिक भेटून जातात. आणि हे वाले क्वेश्चन हे तसं तर लय खूप अवघड होईल, पण नाही घेतलं तरी चालेल. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला इथं मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. तर आपल्याला एक ॲस्पेक्ट बघायचं आहे, हे इनफायनाईट आहे म्हटल्यावर ह्याच्यामुळं θ=90 डिग्री भेटेल. पण इथं थिटा आहे, इथं थिटा असल्यामुळे इथं अँगल असेल तर μ0I/4 πd असेल. हे जे डी आहे हे प्लस sin θ1 sin 90 होईल. मग इथं थिटा आपल्याला धरून त्याचा ॲन्सर काढायचा आपल्याला. ओके. आणि ह्याच्यामुळं पण एक मॅग्नेटिक फील्ड येईल आणि वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन काढायचं आपल्याला. जर आपल्याला दोन मॅग्नेटिक फील्ड भेटले तर आणि ॲट द सेम डायरेक्शन, दोन्ही सेम डायरेक्शन असेल, वरती किंवा खाली असेल ना डायरेक्शन, सेम डायरेक्शन असेल तर ॲड करायचं. आणि जर अपोजिट डायरेक्शन म्हणजे त्यांच्यामधला अँगल 180 डिग्री असेल तर मग सबट्रॅक्ट करायचं. आता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग वायर झाला तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू करंट कॅरिंग सर्क्युलर आर्क बघायचं आपल्याला. तर बेसिकपासून आपण गेलो जर आपण बेसिकपासून गेलो आता एक असं आहे हे वाला आहे आर्क म्हणतो ना, हे थिटा असेल, हे रेडियस आर असेल, तर आर्क लेंथ हे करंट कॅरिंग आय असेल. तर मॅग्नेटिक फील्ड जे असेल ते μ0I/4 πr. आता फाय काय असणार आहे, फाय म्हणजे अँगल सबस्टिट्यूट बाय द आर्क. हे आहे हे अँगल आपल्याला काढायचं आहे, पण हे अँगल आपल्याला रेडियनमध्ये ठेवायचं आहे. मग थिटा रेडियन = डिग्री इंटू π/180 असेल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे का. जसे की आता हे थिटा आहे, हे पाय झालं. आपण एक एक्झाम्पल घेऊ, सर्कल घेऊ पूर्ण एक. हे वायर आहे त्याच्यामध्ये करंट फ्लो व्हायला आहे आणि आपला मिडलमध्ये आपल्याला करंट मिडलमध्ये म्हणजे आता बघा, आता इथं आपल्याला एक बघण्यासारखं आहे की करंटचं डायरेक्शन बघायचं आपल्याला, म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं असेल. जर असं करंट होत असेल तर वरती असेल, जर असं क्लॉकवाईज करंट फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड खाली असेल, अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड वरती असेल, दोनच्याकडे असेल. तर इथं मॅग्नेटिक फील्ड वरती येणार आहे. बी आपण क्रॉस धरू असं = μ0I/4 πr असेल ना. μ0I फाय किती आहे, हे किती अँगल चाललं आहे, हे 360 आहे. 360 म्हणजे 2π/4 πr. मग हे 1 आहे 2 आहे μ0I/2r. हे मॅग्नेटिक फील्ड सेंटरमध्ये सर्क्युलरसाठी असेल. आपल्याला हे आठवण ठेवायचं आहे, कुठलेही अँगल दिले समजा आपल्याला असं दिले आणि हे असं दिले, हे θ=270 डिग्री दिले. मग 270 × π/180 0.032 आपण ठेवायचं. μ0I/3π/4 πr. पाय कॅन्सल झाला. μ0 = μ0I/3/8r. हे आन्सर असं असेल. तर आपल्याला बेसिक माहीत असलं असतं तर आपण हे काढू शकलो असतो. जर आपल्याला फक्त आपण हेच आठवण ठेवतो की बी सेंटर सर्क्युलर आर्कसाठी μ0I/2 तर आपल्याला हे आठवण ठेवायचं μ0I/4 πr. तर आपण सर्कलसाठी एक बघितलं आणि
ते झालं. आता एक आपण हे सर्क्युलर आहे, करंट फ्लो व्हायला आहे. आता ह्याच्या ॲक्सिसवरती बघू. इथं मॅग्नेटिक फील्ड जर काढायचं असेल तर जर आपण हे डी एल एलिमेंट घेतलो, ह्या डी एल एलिमेंटमध्ये हे करंट असं आहे, समजा हे सर्क्युलर गोल आहे ना, इथं करंट असं जात असेल, हे एक असं गोल आहे ना, मग करंट असं जात असेल तर मग ह्या डी एलमुळं मॅग्नेटिक फील्ड इथं असेल, ह्या डी एलमुळं मॅग्नेटिक फील्ड असेल, तर नेट मॅग्नेटिक फील्ड ह्यांचं बी इथं येतं असं. तर एक्स डिस्टन्सवरती हे आर आहे, हे डायरेक्ट आपल्याला बाहेरच काढलं आहे. v=0.NI r²/2r² + x², 3/2. हे n नंबर ऑफ टर्न्स असेल, आय करंट रेडियस झालं 2r, 3/2 असेल. तर आपल्याला एक तर कळालं की डी एल एलिमेंटमुळं मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन असं असेल. आणि काय म्हणू शकतो आपण, आणि आता हे बघू आपण, ह्याच्यामध्ये कंडिशन्स आहेत आपल्या की हे असं आहे, हे आर आहे, एक्स आणि आर आहे. आता ह्याच्यामध्ये कंडिशन असं आहे की जे एक्स आहे ते ग्रेटर दॅन आर असेल. एक्स ग्रेटर दॅन आर असेल तर x² + x², ह्याच्यामध्ये आपण ह्या आरला निग्लिजिबल धरू आणि ह्यालाच पकडतो. मग हे जो फॉर्म्युला होईल, जर केसेस धरू ना आपण, जर फर्स्ट केस असेल एक्स ग्रेटर दॅन आर असेल तर b=0.NI r²/2 × x³ असेल. बरोबर आन्सर. जर आर ग्रेटर दॅन एक्स असेल, जे रेडियस ऑफ द कॉईल आहे ते ग्रेटर दॅन जे डिस्टन्स ऑफ पॉईंट जिथं मॅग्नेटिक फील्ड काढायचं टू द कॉईल असेल तर b=0.NI r²/2r³. मग हे आर कॅन्सल होईल. ते आपण नंतरचं कॅल्क्युलेशन आहे आपलं. तर आपण असं म्हणू शकतो ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होतं x³ आहे. एक आपल्याला इथं क्वेश्चन खूप चांगले बनते तिथं, जर रेडियस डबल झालं, रेडियसच्या वेळेस हे असं करायचं, हे कॅन्सल होईल. मग बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल फक्त आर असेल. इथं क्वेश्चन आहे, हे क्वेश्चन आहे, आर ग्रेटर दॅन आर असेल तर हे फॉर्म्युला आहे आणि बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r³ असेल. आणि एक डायग्राम आपल्याला बघायचं आहे, एक ग्राफ म्हणू शकतो आपण की हे मॅग्नेटिक फील्ड सेंटरला एवढं आहे. मॅग्नेटिक फील्ड सेंटरला किती असेल, b=0.I/2r, जे आपण मागं बघितलो. आणि आपण हे एक्स आहे आणि आर आहे. जर आपण बाहेर जसं जात असेल, हे मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हे एक्स आहे. जसं आपण लांब जातो हे असं अजून असं होईल आणि असं अजून असं होईल. आपल्याला बघायचं हे मॅक्सिमम असेल. आणि आपण मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन तर बघितलं, जर असं एक समजा असं गोल आहे, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन असं असेल, म्हणजे आत बांगडी तुम्ही एक गोल कुठल्याही एक वाटी धरलो, मग मॅग्नेटिक फील्ड कसं असेल, इथून जात असेल, म्हणजे करंट असं व्हायला आहे, ह्याच्या गोल करंट व्हायला आहे. मग मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन, जर करंटच्या डायरेक्शनमध्ये आपला हात फिरवायचा आणि इथं जे हे थंब जे डायरेक्ट करायला तिथं मॅग्नेटिक फील्ड असेल, असं समजू शकतो आपण. आणि थोडा ओव्हरव्ह्यूवरती आपण हे आपल्याला सगळीकडे लागेल, जे असं एक देतील आणि असं एक देतील, हे लेंथ वगैरे देतील आणि ह्याचं मॅग्नेटिक फील्ड काढा म्हणते. मग त्यावेळेस आपल्याला रेडियस लागेल ना, रेडियसच्या वेळेस r=L/2 काय धरायचं तेवढंच बघायचं आहे. आणि हे एक चांगला क्वेश्चन आहे की ह्याच्यामुळं ह्यांचं रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. आता ह्या कॉईलमुळं मॅग्नेटिक फील्ड असं केलं तर हे येईल, म्हणजे ह्या कॉईलमुळं मॅग्नेटिक फील्ड इथं येईल आणि ह्या कॉईलमुळं मॅग्नेटिक फील्ड इथं येईल. आता मॅग्नेटिक फील्ड वेक्टर क्वांटिटी आहे आणि माहिती आपल्याला वेक्टर सम काढायचं आहे. हे दोन्ही 90 डिग्री आहे म्हणून हे असं करू शकतो आपण. आणि किंवा तुम्ही जर वेगवेगळे अँगल असेल तर वेगवेगळ्या अँगलचं ॲडिशन, वेक्टर ऑफ ॲडिशन यूज करून आपण नेट मॅग्नेटिक फील्ड काढू शकतो. ओके, हे झालं. नल पॉईंटसाठी आहे आपल्याला थोडे नल पॉईंट, म्हणजे आता हे I1 आहे, हे I1 आहे, असं येते, म्हणजे हे एक वायर आहे, हे एक वायर आहे
मग दोन्ही जात असेल आतल्या डायरेक्शन म्हणजे सेम डायरेक्शनमध्ये आहे. सेम डायरेक्शनमध्ये असल्यावर जे नल पॉईंट आहे ते मध्ये येईल, ह्यांच्यामध्ये ह्या दोन्ही वायरच्या मध्ये येईल, जे आहे d/i/i+1. हे जे आय वरती आपण लिहितो बघा, हे करंट आहे ना, ह्या करंटपासून आपण हे एक मेजर करत असणार आहे. सॉरी, ह्या करंटपासून म्हणजे हे छोटं आहे जे खाली लिहितो ना, ह्या करंटपासून आपण एक्स मेजर करणार आहे. हे असेल d-x असेल, ते आपण बघून घेऊ. हे जे डी आहे हे d-x, हे एक्स. तर हे बघू शकतो. जर करंटची डायरेक्शन अपोजिट, जर एक करंट असं आत चालला आहे आणि एक करंट बाहेर आला आहे, मग ह्याच्यामुळं x = d/i/-1, i/-1 म्हणू शकतो हे. तर असं फॉर्म्युला आहे. आणि नल पॉईंट जे आहे ते बाहेर येईल, म्हणजे जे दोन्हीमध्ये बघतो त्याच्या बाहेर येईल. ओके. आणि ह्याचा आपण एक ग्राफ आहे बघा. जर दोन पॅरलल वायर असं नाही असं असेल तर ह्यांचे मॅग्नेटिक फील्ड कसं व्हेरी व्हायलेत ते त्याचं ग्राफ आहे हे. आपल्याला जे नीटसाठी लागत नाही, पण JEE आहे, पण आपल्याला फील घेण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये करंट असं व्हायला म्हणलं, करंट असं आहे, आत चालला आहे, करंट आत जात असेल, करंट बाहेर आला आहे, वरती आला आहे. समजा करंट वरती आला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असं असेल, म्हणजे पहिले मॅग्नेटिक फील्ड असं असेल, असं आहे ना मॅग्नेटिक फील्ड, मग खाली हे मॅग्नेटिक, वरती मॅग्नेटिक फील्ड. आणि जसं डिस्टन्स कमी होईल, कारण की B = इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R जे आहे, जसं मॅग्नेटिक फील्ड पुढे जात असेल, मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज होईल, इथंपर्यंत मॅग्नेटिक फील्ड 0 होणार आणि इथं पण डिक्रीज होत जाणार. आता ह्याच्यासाठी पण तसंच आहे की हे करंट वरती आलं आहे, बाहेर आलं आहे, मग मॅग्नेटिक फील्ड असं होणार, मग हे खाली जात जाणार. मग हे एका वेळेस दोन्ही इथं कुठं तर हे दोन्ही बघा तुम्ही, वेक्टर दोन्ही सेम असेल ना, इथं दोन्ही कट होईल ह्यांचे मॅग्नेटिक फील्ड, आणि इथं एक नल पॉईंट येईल, आणि त्यांचं दोघांचं डायरेक्शन सेम असल्यामुळं हे मध्ये येईल असं म्हणू शकतो आपण. मॅग्नेटिक फील्ड may or may not be 0, there would be a null point असू शकते. ओव्हरऑल पॉझिटिव्ह इथं डिक्रीज होत असेल, आणि ओव्हरऑल मागं आलं की हे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणजे जर आपण हे कुठलेही क्लोज सिस्टीम बघितलो, जर त्याच्यामध्ये जे करंट यायला आहे आणि करंट जायला आहे ते जर रेडियसच्या अलॉंग असेल, म्हणजे आता पॉईंट ऑफ सेंटर आहे, सेंटरच्या अलॉंग येत असेल आणि सेंटरच्या अलॉंगच जात असेल, तर त्यांच्यामधलं जे सेंटरमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते ऑलवेज 0 असेल. जर बघा, हे इथनं करंट यायला आहे, हे सेंटरच्या अलॉंग आहे, आणि इथनं करंट जायला आणि सेंटरचे अलॉंग आहे, म्हणून ह्यांच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड 0, मॅग्नेटिक फील्ड आहे सेंटरची 0. जर करंट असं यायला आहे, असं समजा असं यायला आहे, इथनं चाललं आहे म्हणजे सेंटरच्या अलॉंग चालला आहे, आणि असं फिरून असं चाललं आहे म्हणजे सेंटरच्या अलॉंग चालला आहे, म्हणजे तर मॅग्नेटिक फील्ड 0 असेल. जर करंट यायला आणि करंट जायला सेम असेल, आणि हे रेजिस्टन्स जर व्हेरी होत असेल तर याचं एक क्वेश्चन पण येत आहे, म्हणजे जर इथं एरियासोबत रेजिस्टन्स व्हेरी होत असेल तर इथलं रेजिस्टन्स वेगळं येईल, इथलं रेजिस्टन्स वेगळं येईल, ह्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड काढा, ह्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड काढा, त्यावेळेस इथं मॅग्नेटिक फील्ड येईल. इथंच आहे की बघा, जर नॉन युनिफॉर्म वायर असेल, इथं युनिफॉर्म वायर होतं, इथं नॉन युनिफॉर्म वायर आहे, मग इथं रेडियस 5, ह्याचं रेजिस्टन्स 5 Ω आहे, ह्याचं रेजिस्टन्स 10 Ω आहे. तरी पण आपण बघू शकतो की इथं करंट इथनं यायला आहे आणि इथनं चाललं आहे, बरोबर ना, म्हणजे रेडियसच्या अलॉंग यायला आहे आणि इकडं स्प्लिट होईल, ते करंट क्लासेस स्प्लिट होईल ते रेडियसच्या वरती. आपण माहीत आहे की रेडियस इन I1 काढायचं असेल तर 5/15 × I करू शकतो, 1/3. I1 = I/3 करतो, आणि I2 = 2I/3 होईल. I1 = 2I/3, I2 = I/3. हे 2 आहे. मग करंटचं डायरेक्शन, करंटचं आपण हे रेशो काढतो की 2:1 आहे इन्व्हर्स. मग ह्याच्यावरून आपण करंटमुळं हे जे मॅग्नेटिक फील्ड असं चाललं आहे, मग इथं आपण मॅग्नेटिक फील्ड काढू शकतो. हे μ0I/, इथं मॅग्नेटिक फील्ड किती होईल याच्यामुळं B = μ0I. फाय किती होईल, पाय होईल ना, फाय म्हणजे हे जे अँगल आहे हे 180 डिग्री म्हणजे पाय म्हणून 4πr रेडियस आहे, मग हे पाय कॅन्सल होईल, मग ह्याचं μ0I/4r ह्याचं मॅग्नेटिक फील्ड असेल. मग करंटचं आपल्याला माहीत आहे, करंट काढलो आपण,
करंट काढून मॅग्नेटिक फील्ड ह्याचं आणि ह्याचं काढू, मॅग्नेटिक फील्ड आत येईल, ह्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड बाहेर होईल. मग B1 - B2 करून आपण ह्याचा आन्सर काढू शकतो. कॅस. आणि इथं हे एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे जे मॅग्नेटिझममध्ये पण लागेल आणि आपल्याला इथं पण माहीत असलं पाहिजे की जेव्हा पण आपण एक इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला, इलेक्ट्रॉन फ्लोमुळं एक करंट तयार होत आहे, त्या करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. तर आपल्याला इथं मॅग्नेटिक फील्ड डिराईव्ह करायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड डिराईव्ह करण्यासाठी सिम्पल आहे, I = dq/dt, I = dq/dt. मग मॅग्नेटिक फील्डच्या ह्याच्यामध्ये करंटला Q/T रिप्लेस करा. तर N हे नंबर ऑफ टर्न्स आहे, नॉट Q/T. आता N/T हे जे होईल नंबर ऑफ टर्न्स पर युनिट टाईम. नंबर ऑफ टर्न्स. आता हे क्वेश्चनमध्ये देऊ शकतात ना असं की इथं गिवन आहे. मग एक पॅटर्न आहे की याला सेपरेट करून टाकायचा. मग करंट प्रोड्यूस = Q/T असेल, ते झालं. तर हे झालं ना, एवढं मॅग्नेटिक फील्ड हे काढलो आपण. मग टाईम पिरियड = 2πr/v हे पुढं बघणार आहे तसं पण. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू रोटेशन ऑफ द करंट is a centripetal force can't change the magnitude of velocity. आणि हे वाला एक क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनमध्ये आपण सिम्पल बघू शकतो की हे इथं आहे म्हणजे हे θ1 एक 0 असेल, θ2 एक 90 डिग्री असेल. तर तुम्ही डायरेक्ट करू शकतो μ0 I/4π करतो. ह्याचं मॅग्नेटिक फील्ड आलं आणि करंट असं चाललं, मग मॅग्नेटिक फील्ड आत असेल, ह्याच्यामुळे हे मॅग्नेटिक फील्ड आत असेल. आता ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे पण मॅग्नेटिक फील्ड आत व्हायला आहे आणि इथं 90 डिग्री असल्यामुळे B = μ0 π/2 4πr. μ0 I/8r असेल आणि B = हे आत असेल, हे पण आत असेल ह्याच्यामुळं. आता ह्याच्यामुळं पण आतच आलं आहे, हे पण सेमच ह्याच्यासोबत होईल म्हणून 2 मल्टिप्लाय करू आपण. मग हे दोन्ही आपण ॲड करून टाकू. मग त्याच्या दोन्ही ॲड केलं आपल्याला हे आन्सर भेटेल. B1 B2 B3 सगळं ॲड केलं आपल्याला आन्सर भेटेल. हे आपण पण पहिलंच बघितलं आहे. तर ह्याचं जे डायग्राम येत होतं, जे मागं आपण बघितलो की त्याचं डायग्राम असेलच ना, ह्याचं नल पॉईंट हेच असेल. नल पॉईंट काढण्यासाठी आपण हे पण फॉर्म्युला वापरू शकतो. मी तर म्हणतो फॉर्म्युला बाहेर केलेलं बरं आहे, हे करण्यात लई किचकट आहे, जे मला आवडत नाही. माझी बॅटरी संपली. असं शिकवतो मेहनती. मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन अ मॅग्नेटिक फील्ड. आता आपण हे बघायलो मोशन ऑफ चार्जमध्ये आपल्याला फील काय करायचं की असं. मग हे करंट कॅरिंग वायर आहे, ज्याच्यामुळं करंट ह्याच्यामध्ये कॅरी व्हायला, तर आपण ह्याला जेव्हा झूम करेल त्यावेळेस असं वाटेल की आपलं हे जे करंट आहे असं चाललं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जे चार्ज आहेत ते चालले. तर पण ह्याच्यामुळं मॅग्नेटिक फील्ड पण प्रोड्यूस होईल. ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे ह्या चार्जवरती हे जे मुव्हिंग चार्ज आहे त्याच्यावरती फोर्स लागेल, ते आपल्याला फोर्स काढायचा आहे. आणि हे चार्जचे मोशन आहे ते व्हेरी होत असेल तर फोर्स पण व्हेरी होणार. तर ते 3 टाईप फोर्स. जनरली फोर्सचा फॉर्म्युला आहे फोर्स = Q V × B. आता हे चार्जवरती फोर्स कशाला लागलं, समजा एक स्ट्रेच्ड वायर आहे, एक स्ट्रेच्ड स्ट्रिंग आहे, 3-4 स्ट्रेच्ड स्ट्रिंग असं धरलो आपण, ह्याच्यामध्ये 3-4 स्ट्रेच्ड स्ट्रिंग आहे आणि त्याला असं आपण इथं काय तर एक फेकल्यावर त्याला एक रिपेरिंग फोर्स लागेल ना, हे तसंच आहे. हे जे ह्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे स्ट्रेच्ड आहेत. ज्यावेळेस जे हे चार्ज आहे ते मूव्ह झाल्यावर ह्याला रिस्टोरिंग फोर्स भेटेल, तेच रिस्टोरिंग फोर्स मॅग्नेटिक फोर्स असेल. आता त्याचे 3 कंडिशन्स आहेत. आपल्याला फॉर्म्युला तर माहीत झालं ना, Q = F = Q V × B. वेलॉसिटी अलॉंग ऑर पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड जर मॅग्नेटिक फील्ड असं चाललं आहे, समजा मॅग्नेटिक फील्ड असं चाललं आहे आणि Qला पण असं टाकलो, मॅग्नेटिक फील्डला डिस्टर्बच करीन ना चार्ज, म्हणून ह्याच्यावरती फोर्स लागणार आहे, हे 0 असेल. ह्या केसमध्ये पण जर Q ह्याच्या अपोजिट पण जात असेल, हे मॅग्नेटिक फील्डला डिस्टर्ब करीना, तर ह्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स लागणार नाही. रिस्टोरिंग फोर्स फक्त एकाच कंडिशनमध्ये लागेल, ज्यावेळेस हे जे चार्ज आहे, चार्ज कुठल्याही एका अँगलवरती जाऊन मॅग्नेटिक फील्डला डिस्टर्ब करेल,
चार्ज कुठल्याही अँगलला मॅग्नेटिक फील्डला डिस्टर्ब करेल किंवा एक 90 डिग्रीने डिस्टर्ब केल्यावर त्याच्या जर 90 डिग्रीवरती चार्ज मॅग्नेटिक फील्डला हिट केलं तर त्यावेळेस त्याला रिस्टोरिंग फोर्स लागेल. त्यावेळेस त्या फोर्सची व्हॅल्यू असेल F=QVB. चेंज इन आणि हा ज्या फोर्समुळे आहे ते चेंज इन डायरेक्शन होईल, पण चेंज इन वेलॉसिटी होणार नाही. वेलॉसिटी चेंज होणार नाही ते आपल्याला बघायचं. आपल्याला इथं फील होईल बघा क्यू असं चालला, मॅग्नेटिक फील्ड असं आहे, तर मॅग्नेटिक फील्डला डिस्टर्ब केलं नाही म्हणून ह्याच्यावरती फोर्स लागणार नाही. F=0. तर ते उलटामध्ये पण तसंच आहे, म्हणजे ह्याचं वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, स्पीड पण कॉन्स्टंट असेल, कुठलाही फोर्स पण लागला नाही. पण ह्या वेळेस फोर्स लागेल जर हे चार्ज आहे आणि मॅग्नेटिक फील्ड आत आहे. मॅग्नेटिक फील्ड आत आहे आणि चार्जला आपण टाकलो, हे चार्ज मॅग्नेटिक फील्डच्या 90 डिग्रीवरती झालं ना, मग हे याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स लागेल. हे रिस्टोरिंग फोर्स आपल्याला V×B ह्याच्यावरती भेटेल. म्हणजे जे वेलॉसिटी ऑफ चार्ज आहे आणि त्याचं क्रॉस प्रोडक्ट B सोबत करायचं आहे. समजा वेलॉसिटी असं आहे, वरती आहे आणि आपलं मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन आत आहे, तर असं केल्यावर आपल्याला कुठे चाललं चार्ज, चार्जची वेलॉसिटी ह्या बाजूला आहे, चार्जची वेलॉसिटी ह्या बाजूला आहे आणि मॅग्नेटिक फील्ड आत आहे. तर बघा असं कसं करू शकतो. हे चार्जच्या वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये हे हात ठेवायचा आणि आत करायचं. आत केल्यावर जे थंब डायरेक्शन दाखवतात तिथं फोर्स लागेल. हे फोर्स लागेल. हे फोर्स जे आहे सेंट्रिपिटल फोर्स म्हणू शकतो. हा सेंट्रिपिटल फोर्समध्ये जेव्हा आपण येत आहे त्यावेळेस सर्क्युलर मोशन होतं. सर्क्युलर मोशन आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो. त्याचे सगळे कॉन्सेप्ट इथं लावू शकतात. म्हणजे फोर्स दिली असेल आपल्याला इथं असं काढतात आणि ह्या चार्जचं कुठले एक आपलं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काढा म्हणू शकतो किंवा सेंट्रिपिटल फोर्स काढा म्हणू शकतो किंवा नेट फोर्स काढा म्हणू शकतात. नेट फोर्स ते सगळं आपण इथे यूज करू शकतो. पण फोर्सची व्हॅल्यू जी आहे किंवा आपण सेंट्रिपिटल फोर्स पण म्हणू शकतो ते QVB असेल आणि R=mv/QB. आपल्याला टच मारायचा आहे. mv मोमेंटम असेल बाय QB असेल किंवा असं तिथं डिराईव्ह पण करू शकतो. QVB=mv²/r. ह्याची QVB मी म्हणलं होतं, हे फोर्स जे आहे सेंट्रिपिटल फोर्स आहे ना, त्याला जेव्हा इक्वेट केलं त्यावेळेस रेडियसचं फॉर्म्युला आलं mv/QB. आता mv हे मोमेंटम आहे. मोमेंटमला खूप वेळेस आपण रिप्लेस करू शकतो. मोमेंटम चेंज इन कायनेटिक एनर्जी असेल बघा. मोमेंटम P=√2mke. तर मोमेंटम √2mke/QB असं लिहू शकतो आपण. तर हे चेंज होईल. मग टाईम पिरियड म्हणजे हे जे एका रोटेशनला एक सर्कल तयार झाल्यावर जे टाईम असेल ते फुल टाईम आहे, तर 2πr/v असेल त्याचा. ओके. फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली अपॉन टाईम आपल्याला माहीत आहे की 2πr/v आणि फ्रिक्वेन्सीचं फॉर्म्युला उलटं होईल. मोशन ऑफ चार्ज पार्टिकल एक काही कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचं असेल. मोशन ऑफ चार्ज पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्स F=mω²r. सेंट्रिपिटल फोर्स असेल. फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्डमुळे जो फोर्स आहे ते सेंट्रिपिटल फोर्स आहे. ते सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू F=QVB असेल. वेलॉसिटी ऑफ चार्ज स्पीड कॉन्स्टंट असेल. वेलॉसिटी बदलत असेल ना, वेलॉसिटी बदलणार कारण की वेलॉसिटीचं स्पीडचं डायरेक्शन चेंज होईल. डायरेक्शन चेंज झालं म्हणजे वेलॉसिटी चेंज व्हायला आहे. स्पीड कॉन्स्टंट असेल सेंट्रिपिटल फोर्स लागला तरीही, कारण हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. टाईम पिरियड रिक्वायर्ड जे टाईम पिरियड आहे T2πr/v हे इंडिपेंडेंट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी. म्हणजे वेलॉसिटी जर इन्क्रीज केलं तर टाईम पिरियड लवकर होईल असं आपण म्हणू शकत नाही. जर स्पीड वाढली आपली, जर समजा स्पीड वाढली तर रेडियस ऑफ कर्वेचर वाढेल आणि टाईम पिरियड सेम असेल. तर आपण म्हणू रेडियस ऑफ कर्वेचर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी असं आपण म्हणू शकतो. आणि फ्रिक्वेन्सी पण वर्क डन =0. कारण की बघा फोर्स आणि जे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे ते 90 डिग्रीवरती आहे किंवा फोर्स आणि वेलॉसिटीची डायरेक्शन 90 डिग्रीवरती आहे म्हणून पॉवर झिरो असल्यामुळं वर्क डन 0. ड्युरिंग दिस मोशन हे कॉन्स्टंट व्हेरिएबल. हे जे वेलॉसिटी ॲक्सेलरेशन आणि मोमेंटम आहे ते व्हेरिएबल्स आहेत. पण मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी, मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर मोमेंटम वेलॉसिटी जे आहे
हे कॉन्स्टंट असेल ह्या वेळेस, आणि कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर असेल. तर हाफ एम व्ही स्क्वेअर, व्ही इज इक्वल टू आर इज इक्वल टू एम व्ही बाय क्यू, आर इज इक्वल टू एम व्ही बाय क्यू बी दिलेलं होतं ना, व्ही इज इक्वल टू आर क्यू बी बाय एम. तर हे इथं ठेवलं आणि आपल्याला व्हेलॉसिटी भेटली. तर इथे तेच म्हणलं की ॲज व्हेलॉसिटी ऑफ चार्ज इन अ सर्क्युलर मोशन इन्क्रीजेस then radius of the performing at constant uniform circular motion increase, radius increase होईल, पण टाइम सेम असणार आहे. हे क्वेश्चन आहे, एक क्वेश्चन बघू शकतो, चांगलं क्वेश्चन आहे. आता आपण बघितलं की ज्यावेळेस चार्ज जे आहे ते मॅग्नेटिक फील्डच्या 90 डिग्रीवरती जेव्हा आपण वेलॉसिटीनं टाकलो त्यावेळेस त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स लागला. आता हे जे चार्ज आहे ते मॅग्नेटिक फील्डच्या कुठल्याही एका रँडम अँगलवरती टाकल्यावरती जे काही प्रॉपर्टीज असेल ते बघू. तो त्यावेळेस जेव्हा आपण बघितलेलं की वेलॉसिटी जे एकाच डायरेक्शनची होती ते, पण इथं वेलॉसिटी दोन होईल. एक तर हे वेलॉसिटीचे कंपोनेंट होईल ना, एक तर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये वेलॉसिटी आणि एक तर मॅग्नेटिक फील्डच्या परपेंडिक्युलरवाली वेलॉसिटी. हे जी मॅग्नेटिक फील्डच्या परपेंडिक्युलर वेलॉसिटी आहे हेच सर्क्युलर मोशनसाठी उपयोगी पडेल असं म्हणू शकतो. किंवा आपण रेडियस पण लिहितो, रेडियस आर इज इक्वल टू एम व्ही बाय क्यू बी लिहितो ना. आता इथं वेलॉसिटी हे असेल तर एम व्ही साईन थिटा बाय क्यू बी हे रेडियसची फॉर्म्युला असेल ह्याच्यामुळं. आता हे जे असं हेलिकल जे पाथ होईल ते त्याच्यासाठी. आता ह्या वेलॉसिटीचं काय कारण, ह्या वेलॉसिटीचं पिच काढण्यासाठी, म्हणजे जे हे हेलिकल जे पाथ व्हायला त्यांच्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते काढण्यासाठी वेलॉसिटी उपयोग होईल. कसं, जर आपण माहीत आहे की डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इन टू टाईम. तर एका सर्क्युलर मोशन म्हणजे एक हेलिक्स तयार होण्यासाठी किती टाईम लागेल ते काढायचं आणि वेलॉसिटीने मल्टिप्लाय करायचं, आपल्याला एक पिच भेटून जाईल. वी कॉस थिटा इंटू टाईम रिक्वायर्ड फॉर कवर अ पिच, वन पिच मोशन ऑफ पार्टिकल हेलिकल. आणि त्याच्यासारखेच आपल्याला हे इथले पॉईंट्स आहेत. एम व्ही परपेंडिक्युलर बाय क्यूबिक किंवा व्ही परपेंडिक्युलर कोणासोबत, मॅग्नेटिक फील्डसोबत. एम व्ही सांगा टी इज इक्वल टू एम व्ही बाय 2πm बाय क्यू बी आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ह्याचं उलटं, कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. व्हीला आपण हे व्ही साईन थिटा लिहू शकतो, व्हीला आपण हे इथं चेंज करू शकतो साईन थिटा. पिच जे आहे व्ही पॅरलल इंटू टाईम, व्ही कॉस थिटा इंटू 2πm बाय क्यू बी. हे 2πm बाय क्यू बी हे जे टाईम पिरियड आहे जे एक हेलिक्ससाठी टाईम पिरियड जे आहे ते आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल इन डायरेक्शन ऑफ फील्ड इज इन वन टाईम पिरियड इज पिच. ॲज वेलॉसिटी इन्क्रीजेस देन रेडियस इन्क्रीजेस, नो इम्पॅक्ट ऑन टाईम. वेलॉसिटी जसं इन्क्रीज होईल देन रेडियस इन्क्रीजेस, नो इम्पॅक्ट ऑन टाईम. ॲज वेलॉसिटी इन्क्रीजेस देन रेडियस इन्क्रीजेस, नो इम्पॅक्ट ऑन टाईम. हे मागे जे म्हणलेलं होते एक पॉईंट सांगितलं त्याच्यासारखंच आहे. हे सायक्लोट्रॉन आहे. सायक्लोट्रॉनसाठी आपल्याला तेवढं काही जास्त लई किचकट आहे, पण थेअरी आपल्याला आठवण नाही ठेवलं तरी चालतं. पण आपल्याला थोडं माहीत असलं की सायक्लोट्रॉन हे कुठल्याही एका पार्टिकलला ॲक्सिलरेट करण्यासाठी, एका सब ॲटॉमिक पार्टिकलला ॲक्सिलरेट करण्यासाठी उपयोगी लागतं. पण हे इलेक्ट्रॉनला ॲक्सिलरेट करत नाही. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण की इलेक्ट्रॉनचं मास खूप छोटं असतं. ज्यावेळेस सायक्लोट्रॉन चालू होईल तर खूपच वेलॉसिटी इलेक्ट्रॉन गेन करत आहे आणि ते मेन जे म्हणजे इलेक्ट्रॉन निघायला पाहिजे ते निघत नाही, लवकरच निघून जातं. मग इलेक्ट्रॉनसाठी आपण हे सायक्लोट्रॉन यूज करत नाही. आपण वी कॅनॉट ॲक्सेलरेट इलेक्ट्रॉन बाय सायक्लोट्रॉन बिकॉज मास increases less, mass is very less. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम वेलॉसिटी. पण आपल्याला मेन आठवण ठेवायचं आहे हे जे टाईम पिरियड एका चार्जसाठी आहे, म्हणजे चार्जसाठी इथं चार्ज आणि इथून जे चार्जसाठी जे टाईम पिरियड आहे तेच टाईम पिरियड एका सायक्लोट्रॉनचं असेल. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ चार्ज जे आहे इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ ॲक्सेलरेटर असेल. टाईम पिरियड आपल्याला माहीत आहे 2πm बाय क्यूब असेल, तर फ्रिक्वेन्सी असेल क्यू बी बाय 2π असेल. तर फ्रिक्वेन्सी हे इक्वल आहे. हे आपल्याला क्वेश्चन्समध्ये यूज करायचं आहे. टाईम इज इक्वल टू टाईम पिरियड फ्रिक्वेन्सी ॲज वेलॉसिटी इन्क्रीजेस नॉट अफेक्टेड बाय टाईम पिरियड. टाईम पिरियडसाठी ती अफेक्ट करणार. जर वेलॉसिटी इन्क्रीज होईल तर ते
जर समजा इथं हे पाहत होतं असं चाललं आहे, मग इथं सायक्लोट्रॉनच्या अपोजिट आणि निगेटिव्ह टर्मिनल जे इथं चार्जचं ऑसिलेशन होतं, चार्जच्या ऑसिलेशनमुळे इलेक्ट्रिक फील्ड चेंज होईल. इलेक्ट्रिक फील्ड चेंज झाल्यावर जे इलेक्ट्रॉन आहे, जे चार्ज आहे ते मुव्हिंग चार्जवरती फोर्स लागेल आणि वेलॉसिटी इन्क्रीज होईल. असं आलं इथं एकदमच इन्क्रीज झालं. मग ते त्याचं रेडियस ऑफ कर्वेचर इन्क्रीज करेल, पण टाईम पिरियड सेम असणार त्याचा. लॉरेंट्झ फोर्स म्हणजे आपण आता दोन फोर्स बघितलो. एक तर चार्ज इलेक्ट्रिक फील्डमुळं जे फोर्स लागेल ते प्लस जे मॅग्नेटिक फील्डमुळे फोर्स लागेल ते. आता लॉरेंट्झ फोर्समध्ये दोन्ही फोर्सचं कॉम्बिनेशन आहे. F=QE प्लस QVB फोर्स. हे फोर्स जे आहे ते आपण वेगवेगळ्या सिच्युएशनवरती डिपेंडंट आहेत, त्याच्यावरती बघू शकतो आपण. एक केस नंबर 1 असं बघू शकतो. इलेक्ट्रिक फील्ड असं आहे, मॅग्नेटिक फील्ड पण असं आहे. चार्ज रेस्टवरती आहे. रेस्ट चार्जवरती मॅग्नेटिक फील्ड लागत नाही किंवा यूज होत नाही. म्हणून आता हे जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल, इलेक्ट्रिक फील्डवरती चार्ज फोर्स लावल्यावर ह्याच्यावरती फोर्स हे पुढं होईल. ह्याला वेलॉसिटी गेन केल्यावर हे मॅग्नेटिक फील्ड आहे हे त्याचं ॲक्शन दाखवेल. हे मॅग्नेटिक फील्ड चुकलं, कारण की जर चार्ज असं स्टेटच चाललं इलेक्ट्रिक फील्डमुळं, तर हे मॅग्नेटिक फील्ड आणि चार्जमध्ये अँगल 0 डिग्री आहे किंवा 180 डिग्री असेल, तर कुठं रिस्टोरिंग फोर्स म्हणजे मॅग्नेटिक फोर्स लागणारच नाही ना. तर नो मॅग्नेटिक फोर्स लागणार. मॅग्नेटिक फोर्स ऑलवेज 0. तर U=0 असेल तर F इलेक्ट्रिक फील्ड QA. आपण इथे ॲक्सेलरेशन ऑफ चार्ज काढू शकतो. QE बाय ॲक्सेलरेशन ऑफ चार्जवरून आपण व्हेलॉसिटी V=AT व्हेलॉसिटी काढू. कुठल्याही टाईमला एक व्हेलॉसिटी जर काढायची असेल, ह्या चार्जची व्हेलॉसिटी असेल आणि हे पण आपण फायनल व्हेलॉसिटी असेल ते काढू शकतो. जर चार्ज हे मोशनमध्येच असेल ह्या डायरेक्शनमध्ये, पहिल्या चार्जला व्हेलॉसिटी असेल, तर हे आपण फॉर्म्युला लावून आपण फायनल व्हेलॉसिटी काढू शकतो कुठल्याही एका टाईमला. आता केस 2 वेळेस आपल्याला आता चार्ज असं मूव्ह व्हायला आहे, प्लस मॅग्नेटिक फील्ड येत आहे, इलेक्ट्रिक फील्ड ह्या बाजूला आहे. तर आता आपण क्लिअरली बघू शकतो की जे चार्ज आहे ते मॅग्नेटिक फील्डच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये आहे. म्हणून आता हे फोर्स लागेल, इथं मॅग्नेटिक फोर्स लागेल प्लस इलेक्ट्रिक फोर्स तर लागणारच आहे चार्जवरती. तर हे इलेक्ट्रिक फोर्समुळे चार्ज असं मूव्ह होईल. इलेक्ट्रिक चार्जमुळे फोर्स ह्याच डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल. पण हा मॅग्नेटिक फोर्स कुठं असं हे खाली मूव्ह होईल. म्हणजे तुम्ही मोशन बघा, मोशन असं हे पेनचं जे निप आहे ना ते खाली जाईल. हे इथं होतं, खाली जाईल, असं जाईल, असं जाईल, असं हे खाली जाईल, असं जाईल, असं. हे जर हेलिकल पाथ असेल, हे पिच काढायचं असेल तर आपल्याला जे पॅरलल वेलॉसिटी आहे ते काढायला पाहिजे. पण पॅरलल वेलॉसिटी 0 आहे, म्हणजे पॅरलल वेलॉसिटी नसणार. पण मॅग्नेटिक फोर्स QVB असेल. आणि हे जे मॅग्नेटिक फोर्स आहे ते सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि पिच इन्क्रीजिंग होईल, कारण की जी वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे ना, मग इलेक्ट्रिक फील्ड लागायला आहे, प्लस मॅग्नेटिक फील्ड पण लागायला आहे. मग वेलॉसिटी कॉन्स्टंटली इन्क्रीज होत असेल. इन्क्रीज व्हायला म्हणजे पिच पण इन्क्रीज होईल. जर आपल्याला वेलॉसिटी आता परपेंडिक्युलर वेलॉसिटी आणि पॅरलल वेलॉसिटी दोन्ही आपल्याला दोन कंपोनंट भेटलेत ना, तर जर नेट वेलॉसिटी काढायची असेल ह्या कंडिशनसाठी जर नेट वेलॉसिटी काढायची असेल तर हे फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. हे पण त्याच प्रकार आहे, फक्त ह्या वेळेस इथं आपण एका ह्याच्यावरती टाकलो, त्याच्यामुळं परपेंडिक्युलर वेलॉसिटी आणि पॅरलल वेलॉसिटी दोन कंपोनंट भेटले. तर दोन कंपोनंटवरून आपण हे सगळं डिराईव्ह करू शकतो. जसं की इलेक्ट्रिक फील्डमुळं F=Q ॲक्सेलरेशन भेटलं आणि आपल्याला इनिशियल वेलॉसिटी U cos θ भेटला. इथलं पॅरलल हे U cos θ भेटलं. वेलॉसिटी ॲट एक्स ॲक्सिसवरती कुठल्याही एका टाईमला आपण वेलॉसिटी काढू शकतो. तर वाय डायरेक्शनमध्ये फक्त हे एकच आहे. वाय डायरेक्शनमध्ये F=QVB, V sin θ QVB आणि मॅग्नेटिक फोर्स एक्स डायरेक्शनमध्ये 0 असेल. तर हे रेडियस हे जे फॉर्म होईल ना,
कुठले एका पाथ हेलिक्सल पाथ जे फॉर्म होईल त्याच्यामुळे जे रेडियस असेल एम व्ही परपेंडिक्युलर इंटू क्यू बी किंवा व्ही साइन थिटा किंवा क्यू बी. आता हे एक अल्टिमेट जे केस आहे ते आहे जर की जेव्हा आपण एक चार्ज असलाही ह्या वेलॉसिटीने येईल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड आता इथं आहे म्हणल्यावर ह्या चार्जला इलेक्ट्रिक फील्ड ह्या बाजूला येईल म्हणजे एफ इज इक्वल टू क्यू ही इकडं लागेल पण मॅग्नेटिक फील्ड इकडं लागायला आहे. तर बघू शकतो की इथं इलेक्ट्रिक फील्ड इकडं लागायला आहे मॅग्नेटिक फील्ड इकडं लागायला आहे. आता कुठली जास्त असेल समजा मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल तर चार्ज असं जाईल, जर इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल तर चार्ज असं जाईल. तर याचं चार्जचं पाथ आहे. जर इलेक्ट्रिक फोर्स जास्त असेल तर असं जाईल, जर मॅग्नेटिक फोर्स असेल तर असं जाईल. जर दोन्ही सेम असेल तर आपण त्या कॉन्स्टंट वेलॉसिटीने जे चार्ज जाईल कारण की एफ नेट झिरो आहे फोर्स झिरो असल्यामुळं चार्ज कॉन्स्टंट वेलॉसिटीने जाईल किंवा स्पीडनं जाईल ना मग त्याची वेलॉसिटी E/B आपण डिनोट करू शकतो. आता मॅग्नेटिक फोर्स जे काढलो आपण मुव्हिंग चार्जमुळे काढलो. जर समजा आपण एक वायर घेतलं वायरमध्ये किती तर चार्जेस मूव्ह करत असतील ना जर त्या वायरलाच आपण जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर एका चार्जमुळं एक मॅग्नेटिक एका चार्जला फोर्स लागेल असं सगळ्यांचं जे आपण जर एफ नेट काढलो तर त्यावेळेस आपल्याला जे कुठलेही एक चार्ज भेटेल. तर आतापर्यंत आपण चार्जबद्दल बोलत होतो, आता आपण रॉडबद्दल बोलणार म्हणजे एक वायरबद्दल बोलणार किंवा रॉडबद्दल बोलणार जिथं एक करंट पास व्हायला आहे त्याच्यामुळे जे फोर्स लागेल ते. आता समजा हे एक वायर आहे, वायर आपण इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन वायरमध्ये करंट फ्लो व्हायला म्हणजे चार्ज पण फ्लो होत असेल. आता इथं बघू शकतो की चार्ज असंच फ्लो होणार ना कुठं ना कुठं चार्ज एका 90 डिग्री अँगल किंवा एक थीटा डिग्री अँगलवरती मॅग्नेटिक फील्डला इंटरसेक्ट करायला आहेत. मग ह्याला रिस्टोरिंग फोर्स लागेल मॅग्नेटिक फोर्स. मग एफ नेट आपण काढलं जर फोर्स ऑन कंडक्टर ह्या फोर्स मॅग्नेटिक फील्डमुळं ह्या कंडक्टरवरती जर फोर्स काढलो तर एफ इज इक्वल टू आय एल बार क्रॉस बी बार. हे एल जे आहे पी आणि क्यू मधलं अल्टिमेट स्मॉलेस्ट डिस्प्लेसमेंट जे असेल ते असेल. आई इज इक्वल टू करंट, एल इज इक्वल स्टार्टिंग पॉइंट एंड एंडिंग पॉइंट के बीच में का डिस्प्लेसमेंट. एफ इज इक्वल टू LB साइन थिटा. जर आपण मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये लिहिलं तर तसं आहे. राईट हँड थंबनं आपण एल बार आणि बी बार वरून आपण राईट हँड थंब रूल काढून फोर्सचं डायरेक्शन जे आहे आपण यूज करू शकतो. आता एक सर्क्युलर लूप आहे, सर्क्युलर लूप आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं त्याला फोर्स लागणार नाही कारण की जे आपण जे लेंथ काढलेलो लेंथ 0 होईल ना कारण की लेंथ आपण इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन वरती काढलो L0 असेल म्हणून फोर्स पण 0 होईल. आणि तसंच जर दोन पॅरलल हे एक केस आहे की जर दोन पॅरलल वायरच जात असेल तर ह्या वायरमुळं मॅग्नेटिक फील्ड होईल, ते मॅग्नेटिक फील्ड ह्याच्यावरती ॲक्ट करेल. ह्या वायरमुळे एक मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, ते मॅग्नेटिक फील्ड ह्याच्यावरती ॲक्ट करेल. तर ह्या दोन्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटिक फील्डमध्ये आल्यावर हे जे करंट कॅरिंग वायर जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेस ह्याला फोर्स लागते. तर हे फोर्स इकडं लागेल, हे फोर्स इकडं लागेल. जर दोघांचं डायरेक्शन करंटचं डायरेक्शन सेम असेल तर फोर्स इनवर्ड असेल. मग ह्या फोर्सची व्हॅल्यू फोर्स पर युनिट लेंथ काढणार आहे. फोर्स पर युनिट लेंथची व्हॅल्यू ν0 I1 I2 2πd. डी हे डिस्टन्स दोन्ही वायरमधलं आहे. जर वायरमधलं एक डायरेक्शन असं असेल, एक करंट वरती जात असेल, एक करंट खाली जात असेल तर फोर्स आपल्याला बाहेर लागेल. फोर्स तेच डायरेक्शन ν0 I1 I2/2πd डिस्टन्स दोघांमध्ये हे असेल. जर हे झालं फोर्स पर युनिट लेंथ काढलो आपण, फोर्स पर युनिट लेंथ काढलो तर असल्या वेळेस आपल्याला भेटलं. आपण फोर्स काढलो, फोर्स पर युनिट लेंथ ν0 I1 I2/2πd काढलो. जर ह्याच्यावरती फोर्स काढायचा असेल, नेट फोर्स काढायचा असेल तर ह्या लेंथनं मल्टिप्लाय करून टाकायचं आपल्याला. तर हे जे मागं आपण जे चार्जबद्दल बोललो त्याचं एक समरी इथं आहे. जर एक प्रोटॉन न्यूट्रॉन अँड अल्फा पार्टिकल आर प्रोजेक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड विथ सेम वेलॉसिटी, सेम मोमेंटम, सेम कायनेटिक एनर्जी, सेम पोटेन्शियल एनर्जी. हे चार जे कंडिशन आहे त्यावेळेस जे रेडियस आहे ते कसं कुठल्या क्वांटिटीवरती डिपेंडेंट आहे ते बघायचं आहे. जर सेम वेलॉसिटी असेल तर R इज इक्वल टू mv/qb. व्ही कॉन्स्टंट झाल्यामुळं m/q वरती डिपेंडेंट आहे. जर सेम मोमेंटम असेल
एम व्ही कॉन्स्टंट झाले तर आर चार्जवरती डिपेंडंट आहे. सेम कायनेटिक एनर्जीचं काढायचं आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू बी असेल. सेम पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जीला आपण पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो असं. तर हे पूर्ण व्हॅल्यू कॉन्स्टंट होईल. तर आर इज इक्वल टू आर इनव्हर्सली आर हे ह्याच्यावरती असं आर प्रोपोर्शनल आहे. समोर असलं हे थोडे क्वेश्चन्स आहेत, हे आपल्याला काढू शकतो आपण. एफ इज इक्वल टू आय एल बी साइन थिटा वरून. आणि एका क्लोज लूप एक क्लोज्ड वायर घेतलो आपण. क्लोज्ड वायर जेव्हा आपण एक मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो आणि त्या वायरमध्ये जर करंट फ्लो होत असेल तर आपण म्हणलो ते त्याच्यावरती फोर्स लागणार नाही, पण फोर्स लागत आहे. पण त्यांच्या एका सेगमेंटवरती सेगमेंटवरती बघितलं ह्याच्यावरती फोर्स लागेल. जे बाहेर असेल किंवा आत असेल ते मॅग्नेटिक फील्डवरती डिपेंड असेल. पण ह्या एका वायरला जर आपण बाहेर काढून बघितलं तर ह्याच्यावरती फोर्स लागेल आणि ह्याच्यावरती फोर्स जे आहे ते बाहेर लागायला आहे. म्हणल्यावर म्हणजेच हे वायर एक्सपांड व्हायचं ट्राय करायला, म्हणजे फोर्स सगळीकडनंच लागायला आहे. पण नेट फोर्स झिरो व्हायला त्याच्यामुळं एफ नेट इन ऑन द लूप 0 व्हायला, पण एका भागवरती फोर्स लागायला आहे. एक क्वेश्चन हे वाला क्वेश्चन भारी आहे की इथं आपण 2 स्ट्रिंगमुळे इथे बांधून ठेवलं आणि ह्याचं वजन इथं आहे एवढा. आपल्याला जर ह्याचं स्ट्रिंगवरती टेन्शन 0 करायचं असेल तर काय करायचं आहे. हे जे आता मॅग्नेटिक फील्ड हे जे मॅग्नेटिक फील्ड आत आहे, ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हे ठेवलं आणि इथं करंट फ्लो व्हायला याच्यामध्ये. हा करंटमुळं फोर्स लागेल. फोर्स हे इथं फोर्स लागेल. समजा फोर्स इकडे लागेल, कारण की फोर्स इकडे लागेल लेन्थच्या डायरेक्शनमध्ये. तर तसं बोललं फोर्स इकडे लागेल ना, तर हे फोर्सला आणि ह्याला इक्वेट करायचं आहे. म्हणजे 0.1 इज इक्वल टू आय एल बी इक्वेट केलो आपण तर आपल्याला करंट भेटून जाईल. किंवा काही देत असेल किंवा एकदा मॅग्नेट फील्ड देणार आणि करंट देतील तर आपल्याला मॅग्नेट फील्ड भेटून जाईल. तर असं बघायचं आणि करंटचं डायरेक्शन ह्याच्यावरून आपण डिसाईड करू शकतो. हे आपण मेगा वोल्ट म्हणजे एनर्जीचंच एक हे आहे ना, सिम्बॉल आहे. म्हणजे 2 मेगावोल्ट म्हणजे 2 × 1.6 × 10⁻⁹ × 10⁶ आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल टू आपण मेगावोल्टनं असं काढू शकतो. द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज एनर्जी वी अप्लाय पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू क्यू डेल्टा व्ही. हे डेल्टा व्ही हे पोटेन्शियल असेल आणि एनर्जी हाफ mv² इज इक्वल टू क्यू ए. हे खूप साऱ्या आपल्याला वेगळ्या फॉर्म्युलामध्ये यूज होईल. जसं की आपण व्हेलॉसिटी इथं काढलो, एनर्जीला इक्वेट करून व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला काढलो. क्यू व्ही स्क्वेअर बाय एम हे पोटेन्शियल आहे. तर ह्याला आपण रेडियसच्या फॉर्म्युल्यामध्ये पण घालू शकतो. आर इज इक्वल टू mv/क्यू बी ह्याच्यामध्ये पण. जसं की इथं घातलं वेलॉसिटी हे वेलॉसिटीच्या फॉर्म्युलाला 2qv/m हे पोटेन्शियल आहे. तर ह्याला फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये घातलं एफ इज इक्वल क्यू व्ही क्रॉस इंटू बी. तर एफ इज इक्वल क्यू व्ही इंटू बी असेल. आणि रेशो काढायला म्हणतो तेवढंच. आर रेडियस आर इज इक्वल टू mv/क्यू मध्ये व्ही ठेवायचा पोटेन्शियल इन्व्हर्सली डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आपलं मेन कॉन्सेप्ट जे आहे ते लक्षात जास्त ठेवायचं आपल्याला. हेच ते मागचेच क्वेश्चन्स आहेत, तेवढं काय नाही. हे JEE आहे. तर शिकायचं असेल तर एकदा बघून घेऊ शकता तुम्ही. हे क्वेश्चन हे एक चांगलं क्वेश्चन आहे, तुम्ही अटेम्प्ट करू शकता. म्हणजे मी अटेम्प्ट करून बसलो. म्हणजे जे मी म्हणलेलं हे नेट वेलॉसिटीचं हे आपण कंडिशन घेतलेलं. ज्यावेळेस वेलॉसिटी असेल जाईल, एक एक्स ॲक्सिसमध्ये वेलॉसिटी असेल, वाय ॲक्सिसमध्ये वेलॉसिटी असेल, ते दोन्ही वेलॉसिटी एका टाईमला ह्याच्यामध्ये एक टाईम दिलेत आपल्याला. त्या टाईमला दोन्ही वेलॉसिटी काढायचं आणि आपल्याला नेट वेलॉसिटी काढायचं. नेट वेलॉसिटी इज इक्वल टू हे काढायचं आणि आपल्याला त्या टाईममध्ये ते टाईम काढायचं. म्हणजे ते तुम्हाला कन्सेप्ट कळालं ना की हे इथं वाय ॲक्सिसमध्ये एक वेलॉसिटी असेल, एक्स ॲक्सिसमध्ये एक वेलॉसिटी असेल इलेक्ट्रिक फील्डमुळं, एक्स ॲक्सिसमध्ये असेल मॅग्नेटिक फील्डमुळं, वायवर आहेच. ह्याची डायरेक्शन नेट वेलॉसिटीच्या डायरेक्शन इथं असेल. तर आपलं जे मॅक्झिमम जे मोठं क्वेश्चन होतं ते कवर करू. एम्पियर लॉ पण हे मॅग्नेटिक फील्डबद्दलच बोलत आहे. मॅग्नेटिक फील्ड एका करंट कॅरिंग वायरमध्येच मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते लाईन इंटिग्रेशन ऑफ BDL इज इक्वल टू μ0
करंट इनसाइड जे समेशन ऑफ करंट इनसाइड आहे. समजा करंट इनसाइड कसं काढायचं आहे, आपल्याला एक एक पॉईंट आपल्याला फिजिक्समध्ये शिकताना हे शिकायचं आहे की म्हणजे एक एक जी फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूंट आहेत ते काय म्हणालं आहे, हेच आपल्याला मेन जे मुद्दा आहे सगळ्यांना कळत नाही, तेच आपल्याला शिकायचं आहे. हे करंट इनसाइड म्हणजे काय, करंट इनसाइड म्हणजे आपल्याला क्वेश्चन असं एक देऊ शकता आणि आपल्याला नेट करंट समेशन ऑफ करंट काढा म्हणू शकता. तर एक लूप घ्यायचा आपण, लूप घेतल्यावर आपण एक डायरेक्शन धरायचं पॉझिटिव्ह. जर मी वरती डायरेक्शन पॉझिटिव्ह धरत असेल तर हे करंट पॉझिटिव्ह असेल, हे करंट निगेटिव्ह असेल, तर ह्या नेट करंट येतं 0 होईल. म्हणजे I3 मायनस I2 धरायचं आपण येतं, म्हणजे जे समेशन करंट आहे ना I3 मायनस I2. जर हे I2च वरती असेल तर I3 प्लस I2 झालं असतं, मायनस I2 प्लस I3 असेल. बी ॲट पी हे आपल्याला बी वरती मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे ना, ते आपल्याला एक लाईन इंटिग्रेशन काढावं लागेल. लाईन इंटिग्रेशन काढून B.dl μ0 I इंटिग्रेशन काढायचं. आपण पुढे शिकू जे कसं काढायचं हे बघा ॲप्लिकेशन. जर ह्या करंट कॅरिंग वायर आहे, ह्या करंट कॅरिंग वायरमुळं इथं जे आहे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर एक आपण गोल करणार, म्हणजे लाईन इंटिग्रेशन काढणार. लाईन इंटिग्रेशनमध्ये आपल्याला इथं डायरेक्ट कळलं की जे समेशन करंट I इनसाइड आहे ते I असेल, तर B.dl μ0 I हे तर I इनसाइड झालं ना. आता एल बघितलं की हे L cos θ झालं, L cos θ हे B इंटू L जे आहे 2πd झालं. L म्हणजे हे जे होल लेंथ आहे ते आहे, B इंटू L हे 2πd झालं ना, हे पूर्ण इज इक्वल टू μ0 I. मग B इज इक्वल टू μ0 I व 2πd. हे आपण मागं पण काढलेलं आहे, तेच फॉर्म्युला आहे ह्याच्यासाठी. तर ह्याचं ग्राफ एक आठवण ठेवायचं, B इनवर्स प्रोपोर्शनल टू D. आणि जर आपल्याला हे एक आपण इथं भरलेलं सिलेंडर म्हणजे हॉलो नसलेलं सिलेंडर जर बघितलं तर इनसाइड कंडक्टर ऑन द सरफेस अँड आउटसाईड द कंडक्टर 3 केसेस आहेत. तर आउटसाईड कंडक्टर, तर हे आउटसाईड कंडक्टर समजा आपल्याला इथं करंट काढायचं आहे, इथं करंट काढायचं असेल तर आपण गोल लाईन इंटिग्रेशन काढू. ह्यांच्यामधलं नेट करंट किती पण हे वेगवेगळे पण असू दे, जर हे एरियासोबत चेंज पण होत असेल करंट, पण नेट करंट तर आहेच असणार आहे ना. मग डायरेक्टच मागं जे हे केलं ह्याच्यासारखंच असेल ते पण, तर इनसाइड करंट हे ऑन द सरफेस असेल तर हे पण R असेल, इथं फक्त R असेल, इथं स्मॉल r असेल, इथं R असेल. डिस्टन्स ऑफ ऑर्डरला मेन आपल्याला पंगा येईल ते आतल्या असेल. जर इथं काढा म्हणले मॅग्नेटिक फील्ड, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की हे जे करंट आहे इथं करंट डिस्टन्ससोबत चेंज होत असेल, मग तिथं आपल्याला सावधानी बरकावं लागेल. ह्याचं फॉर्म्युला आहे μ0 हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं जे लास्टला आहे ना, μ0 B इज इक्वल μ0 I R/2πr. R आहे ना ते हे R असेल, ते इथून ते इथं R हे स्मॉल r असेल आणि कॅपिटल R रेडियस हे असेल. तर μ0 I R/2πr². आणि इथं रेडियस डायरेक्टली B डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R असेल. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो ना की हे ऑन द सरफेस ऑफ करंट B हे असेल μ0 I/2π आणि B आउटसाईड हे μ0 I/2πr स्मॉल r असेल. तर हे B डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R, B इनवर्सली प्रोपोर्शनल टू R. आणि हॉलो असेल, हॉलोसाठी तर आत B इनसाइड 0 असेल. हे सरफेस वरती जे मागं होतं आणि आउटसाईडवरती जे आहे ते आपण एकदा बघून घेऊ, ते धरत नाही. तर हे JEEसाठी आहे, पण आपण हे इथनं एक फील घेऊ शकतो की जे मी म्हणलो करंट व्हेरी होईल, इथं करंट व्हेरी होईल, ते व्हेरी व्हायचं एक आपल्याला फंक्शन देऊ शकतो. जसं की मॅग्नेटिक फील्ड ऑफ द डिस्टन्स R फ्रॉम द ॲक्सिस ऑफ द लॉंग स्ट्रेट कंडक्टर सिलेंड्रिकल वायर करंट आहे सच दॅट द करंट डेन्सिटी J इज इक्वल टू J0 R आहे, त्याच्यासोबत व्हेरी व्हायला. तर जे ह्याच्यावरून आपण नेट करंट काढतो, J इज इक्वल टू I/, हे जे वेक्टरस लॉ ऑफ करंट आहे त्याच्यावरून आपण नेट करंट काढू. नेट करंटला B इज इक्वल टू DL इज इक्वल टू μ0 I इनसाइड I नेट काढू, मग B आपण तसं निवांत काढू शकतो. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आहे आपल्याला कॉन्सेप्ट माहीत असतं कसं व्हायला आहे. हे सोलोनॉटचं तर कायच नाही. सोलोनॉट एक
स्प्रिंग असल्या टाईप असतात, ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये करंट पास केल्यावर ह्याच्यामध्ये सर्क्युलरमध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. हे आतल्यामध्ये हे इथं इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. हे इनसाइड मॅग्नेटिक फील्ड असेल न्यू नॉट एन आय. एन इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स असेल, आय इज इक्वल टू करंट फ्लो असेल बाय इनसाइड. जर हे इथं काढत असेल, इथं काढल्यावर आपल्याला माहिती आहे की इथं जास्त मॅग्नेटिक डेन्सिटी आहे आणि इथं कमी मॅग्नेटिक डेन्सिटी आहे. तर इथं मॅग्नेटिक डेन्सिटी इथल्या मॅग्नेटिक डेन्सिटीच्या हाफ असेल. हे आपण हे मॅग्नेटिक फील्ड ॲट एंड्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटर बाय 2 न्यू नॉट एन आय बाय 2 असं म्हणलं. हे एक टोरॉइडचं फॉर्म्युला. टोरॉइडचं पण मॅग्नेटिक फील्ड म्हणजे हे जे ते स्प्रिंग आहे त्याला आपण गोल आकार दिलो. त्या स्प्रिंगला गोल आकार दिल्यावर बी इज इक्वल टू न्यू नॉट एन आहे. हे स्मॉल एन आहे. स्मॉल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्न्स इन 2 पाय आर ॲव्हरेज. आर ॲव्हरेज म्हणजे हे जे आर ॲव्हरेज काढण्यासाठी हे जे R1 आहे, म्हणजे हे जे R1 आहे प्लस हे R1/2 काढायचं. आर ॲव्हरेज आपण फॉर्म्युलात बाहेर करायचं. आपण माहीत असायला पाहिजे की करंट मॅग्नेटिक फील्ड आत इनसाइड 0 असेल, पण ओनली ऑन द बिटवीन द कॉइल्स असेल. हे इथं मॅग्नेटिक फील्ड आहे, फक्त मॅग्नेटिक फील्ड इथं असेल, पण मॅग्नेटिक फील्ड इथं 0 असेल. मॅग्नेटिक फील्ड आता आपण बघितलं की हे जे कॉइल्स आहे, कॉइल्समुळे आपण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कसे यायले ते बघितलं आपण. इथं करंट फ्लो व्हायला इथं या करंट फ्लोमुळं असं मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायला. हे आपण जेव्हा ह्याच्यासोबत कम्पेअर करू का म्हणते एक बार मॅग्नेटसोबत, ते दोन्ही सिमिलर होत असेल तर ह्या बार मॅग्नेट हे जे आहे बार मॅग्नेटसाठी आपण मॅग्नेटिक मुवमेंट काढतो. जे मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये आपण ऑलरेडी शिकतो. आपण जे बार मॅग्नेट काढतो, बार मॅग्नेट आहे, त्याच्यामुळं हे मॅग्नेटिक फील्ड हे असं होईल. तर करंट कॅरिंग हे दोन्ही सिमिलर दिसतात, म्हणून आपण ह्या जे कॉईल आहे, जे करंट कॅरिंग कॉईल आहे, त्याच्यासाठी पण आपण मॅग्नेटिक मुवमेंट काढू. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, ह्याच्यासाठी डायपोल मुवमेंट असेल तर ह्याच्यासाठी पण डायपोल मुवमेंट असेल ते NIA असेल. N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल्स असेल, I करंट फ्लोईंग असेल आणि A हे आतलं एरिया असेल, सरफेस एरिया असेल. आणि हे जे मॅग्नेटिक मुवमेंट आहे ते N वेक्टर आहे, म्हणजे वरती आणि खाली आहे, म्हणजे X ॲक्सिस आणि Y ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर टू द कॉइलवरच्या डायरेक्शनमध्ये असेल मॅग्नेटिक मुवमेंट. नंबर ऑफ टर्न्स A इज इक्वल टू एरिया इन्क्लोज असेल, एवढं आठवण द्यायचं. मग त्याचं डायरेक्शन असेल, ज्या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होईल ते आपण थंब लावून वरती असं, जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर वरती आणि क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर खाली आहे, असं आपण म्हणू शकतो. आणि मॅग्नेटिक मुवमेंटचं जे हे युनिट आहे ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ह्याचं आणि मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ करंट कॅरिंग कॉईल आणि मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ बार मॅग्नेट आपण दोन्ही खूप डिटेलमध्ये मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये आपण फील घेऊन शिकलो आहोत. त्याचं एक छोटंसं पार्ट आहे. गायरो मॅग्नेटिक रेशो आणि करंट फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं एक बघायचं. गायरो मॅग्नेटिक रेशो आपल्याला डायरेक्टच सांगतं की हे जे मॅग्नेटिक मुवमेंट आहे मॅग्नेटिक मुवमेंट आहे Q/2m असेल. गायरो मॅग्नेटिक रेशो असेल, ते बाहेर करून पाहिजे. तर मॅग्नेटिक मुवमेंटचं एक क्वेश्चन आहे, आपण बघू शकतो. फील्ड आताच आपण बघितलं ना की एवढ्या लूपसाठी M1 मॅग्नेटिक फील्ड येईल, M1 मॅग्नेटिक मुवमेंट येईल. ह्या एका लूपसाठी M2 मॅग्नेटिक मुवमेंट येईल. तर M टोटल काढायचं असेल तर M1 आणि M2चं वेक्टर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करावं लागेल आपल्याला. ॲडिशनच करावं लागेल. फॉर लूप ह्या एका लूपसाठी मॅग्नेटिक मुवमेंट, ह्या एका लूपसाठी मॅग्नेटिक मुवमेंट काढायचं, नेट मॅग्नेटिक मुवमेंट काढायचं आपल्याला. ते प्लस करंट कॅरिंग कॉईलसाठी जेव्हा हे करंट कॅरिंग जे कॉईल आहे, ज्याचं मॅग्नेटिक मुवमेंट आहे, त्याला आपण जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर त्याच्यावरती एक टॉर्क लागेल. तर ते बघायचं आपल्याला. टॉर्क लागेल, टॉर्क इज इक्वल टू M बार क्रॉस B बार. हे जे मॅग्नेटिक मुवमेंट आहे क्रॉस B बार ते आहे. तर आपण ह्याच्यामध्ये टॉर्क मिनिमम ॲट द 0 and 180 डिग्री. जर समजा मॅग्नेटिक मुवमेंट असं आहे, इकडं मॅग्नेटिक मुवमेंट आहे आणि इथं मॅग्नेटिक मुवमेंट आणि ह्याच्यामधलं अँगल 0 आहे, तर मिनिमम असेल टॉर्कच लागणार. जर मॅग्नेटिक मुवमेंट असं असेल आणि मॅग्नेटिक फील्ड असं असेल तर मॅग्नेटिक फील्ड ऑब्वियसली इथं टॉर्क लावेल, हे टॉर्क मॅक्सिमम असेल. आणि पोटेन्शियल एनर्जी ह्याच्यासोबत रिलेटेड आहे. पोटेन्शियल एनर्जी हे टॉर्क मॅक्सिमम ॲट 90 डिग्री MP असेल. आणि त्याच्यासोबत पोटेन्शियल एनर्जी बघितलं. पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू
PE cos थिटा हे आपण डायपोलच्या वेळेस बघितलो इलेक्ट्रिक फील्डमध्ये. तसंच -MB cos थिटा असेल मॅग्नेटिक मुवमेंट B = मॅग्नेटिक फील्ड. यू मिनिमम ज्यावेळेस 0 असेल आणि यू मॅक्सिमम = ज्यावेळेस 180 डिग्री असेल. मॅग्नेटिक पोटेन्शियल तुम्ही फील करण्यासाठी असं करू शकता की एक ह्याच्यामध्ये समजा हे मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डच्या अलॉंग हे मॅग्नेटिक मुवमेंट जे आहे कॉईल आहे असं. तर ह्या कॉईलला आपण असं उचलून ह्या डायरेक्शनमध्ये करायचं आहे. ह्या डायरेक्शनमध्ये करण्यासाठी आपल्याला जे एनर्जी लागेल ते आपल्याला आपली पोटेन्शियल एनर्जी असेल असं आपण म्हणतो ना. मग तेच आपलं आहे इथं की हे पोटेन्शियल एनर्जी आहे ते तिकडे बरोबर. येस बरोबर. तर मॅग्नेटिक हे मॅक्सिमम असेल जे 180 डिग्री असेल MB असेल आणि मिनिमम असेल तर -MB असेल. ह्याला स्टेबल इक्विलिब्रियम म्हणून अनस्टेबल इक्विलिब्रियम म्हणून हे जे प्रॉपर्टीज आहे. तर आपण ज्यावेळेस हे मॅग्नेटिक मुवमेंट जे आहे ते जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलो आणि त्याला आपण 0 अँगलवरती ठेवलो आणि त्याला थोडं पण डिस्प्लेस केलं तर त्यावेळेस ऑसिलेशन तयार होईल जिथं टाईम पिरियड तयार होईल. मग टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे 2πI/MB. हे मॅग्नेटिक मुवमेंट, B = मॅग्नेटिक फील्ड, I जे आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द कॉईल असेल. कॉईलचं मुवमेंट ऑफ इनर्शिया M² जे आपण रोटेशनल शिकलेलं आहे. वर्क डन एक्सटर्नल = PE cos θ1 - PE cos θ2 म्हणजेच MB cos θ1 - MB cos θ2. हे आपल्याला आपण ते पण बघितलं. म्हणजे एका स्टेबल इक्विलिब्रियमपासून अनस्टेबल इक्विलिब्रियमला जाताना इथं PE MB इथे -MB असेल. स्टेबल इक्विलिब्रियम टू अनस्टेबल इक्विलिब्रियम जाताना +MB -MB असेल तर 2MB लागेल वर्क डन आपल्याला करायला तसं आपण बघू शकतो. बोईंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर आणि जे ह्याचं पुढचं जे कन्व्हर्जन आहे ॲमीटर आणि व्होल्टमीटर ते आपण ह्याच्यामध्ये शिकलो. काय म्हणतो करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये डिटेलमध्ये शिकलो. तर इथलं आपल्याला शिकण्याची गरज नाही. धन्यवाद. बाय. मस्त झाला.